आज गेलो होतो आम्ही पुसदले. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज बी पहिली मील घेऊन घेतली आपली अंडे आणि ओट्स. मग शिवाले बाय बाय करून निघालो आपण जिम साठी. आणि जिम मध्ये पोहोचल्यावर आज आहे मायावाला लेगचा वर्कआउट. आणि आपल्याजवळ होता फक्त 1 घंटा आणि 1 घंट्यात करायचा होता आपल्याला शोल्डरचा वर्कआउट आणि लेगचा वर्कआउट. पहिले तर लेगचा वर्कआउट झाल्याच्या नंतर पंप होऊन किती खतरनाक आला होता. त्याच्यानंतर आपण केला शोल्डरचा वर्कआउट. 3-4 एक्सरसाइज आपण शोल्डरच्या घेतल्या. त्याच्यानंतर आपला वर्कआउट खतम झाला. त्यानंतर निघालो आपण घरी जासाठी. घरी आल्यावर शिवा म्हणते आताच आले का हो बाबा, म्हणते पटकन जेवण करा म्हणते, कारण की तुम्हाला जायचं आहे म्हणते पुसदले. म्या म्हटलं शिवाले बरं झालं रे, म्हटलं तू मला आठवण दिली. मग रेडी होऊन मी निघालोच होतो. गौरी राशी म्हणे लवकर ये जा म्हणे बाबा, मी संध्याकाळी वाट पाहणार म्हणे तुमची. मग आपली कार काढली, बजरंगबली आणि गणपतीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो. 15 किलोमीटर गेल्याच्या नंतर आमची गाडी पंक्चर झाली. त्यानंतर आम्हाला दादा भेटले. दादाचं म्हणणं एकच होतं, तुमची व्हिडिओ पाहून म्हणे आम्ही एकदम मोटिवेट होतो म्हणे. हो दादा म्हटलं, आपलं कामच ते आहे म्हटलं, लोक अगर मोटिवेट होत असेल तर म्हटलं अजून काय पाहिजे म्हटलं. मग निघालो दादाले बाय बाय करून आपण. पण तेवढ्यातनीच आमच्या समोर आलं म्हटलं पाणी बी एवढं खतरनाक घेऊन आलं होतं का वायपर बी फेल पडली होती म्हटलं. त्यानंतर आम्ही पुसद मध्ये हॉटेलवर पोहोचलो आणि इथं केला बढ्यापैकी आराम. अर्धा घंटा आराम केल्याच्या नंतर मग आले वैभव दादा. आणि वैभव दादाची कहाणी मी तुम्हाला थोड्याच वेळेत सांगतो. आता तुम्ही म्हणसान हे कोणची कहाणी आहे, कारण की ते 2023 ची गोष्ट आहे. ते नंतर सांगतो तुम्हाला, कारण की पहिले जायचं आहे आपल्याला श्रीदेवी हॉटेलचं उद्घाटन करायला. आणि दादानं तर म्हटलं चांगली पुसद मध्ये आपली रॅलीच काढली म्हटलं. आणि इथं आपली पब्लिक म्हटलं 6 वाजतापासून वाट पाहून राहिली होती. मग श्रीदेवी हॉटेलचं उद्घाटन झालं. त्यानंतर दादानं मग आपला सत्कार केला. मग तेवढ्यातच म्हणे सगळेजण म्हणे तुमची लाईफ स्ट्रगल कशी होती म्हणे ते सांगा म्हणे आम्हाला. म्या म्हटलं थांबा म्हटलं, मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. म्या सगळ्याला एकच सांगितलं. म्या म्हटलं हे जर्नी 16 वर्षापासून चालू होती म्हटलं, तेव्हा मी आज इथं ह्या लेवलवर आलो म्हटलं. आता तुम्हाला मी वैभव दादाची गोष्ट सांगतो. पुसद मध्ये मी 2023 मध्ये कॉम्पिटिशन खेळलो होतो आणि त्यावेळेस मला दादा भेटले होते. आणि दादा म्हणे तुले काही बी लागलं म्हणे मदत, मी मदत करतो म्हणे तुले, तू फक्त तयारी कर म्हणे. आणि अशी माणसं म्हटलं लय कमी आहे म्हटलं जे कोणाला मदत करू शकते. तर आजचा ब्लॉग मी इथंच खतम करतो. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.